अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे ना आपणास माहिती असेलच की आज 13 जुलै तारीख आहे, उद्या 14 जुलै, उद्या मंगळवार आणि आज सोमवार। तर आज दोन्ही दिवशी आपली निज ज्येष्ठ अमावास्या तिथी असणार आहे। तर या निज ज्येष्ठ अमावास्या तिथीपासून आपण आपल्या घरामध्ये रोज 5 गोष्टी करायला सुरुवात करायची आहे। न चुकता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या 5 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। अतिशय साध्या सोप्या रोजच्या दिनचर्येमधल्या आहेत, पण या 5 गोष्टी इतक्या साध्या सुद्धा असून सुद्धा खूप जास्त प्रभावी असणार आहेत। कारण की या 5 गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातला जो काही प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो दूर होणार आहे। सगळ्यात महत्वाचं, प्रखरातला प्रखर पितृदोष दूर तर होणार आहे, सोबत आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। तुमच्या पितरांना आत्म्यात शांती देखील लाभणार आहे। अशा प्रकारची 5 गोष्टी आहेत जे रोज करायच्या आहेत। आणि मी अजून एक सांगेन की तुम्हाला ह्या 5 गोष्टी रोज तुम्ही जर केल्या, प्रखर पितृदोष दूर होईलच, पण सोबत नारायण नागबळी करायला सुद्धा वेळ येणार नाही। इतक्या अत्यंत प्रभावी 5 गोष्टी असणार आहेत। त्या गोष्टी काय आहेत जे आपल्या उद्या निज ज्येष्ठ महिन्यामध्ये सुरुवात निज ज्येष्ठ अमावास्येपासून सुरुवात करायची आहे। तर आपण त्याबद्दल माहितीचे व्हिडिओ बघणार आहोत। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, निज ज्येष्ठ अमावास्या आता आज 13 जुलै तारीख आहे, सोमवार, आणि आज सायंकाळी 6:50 ही तिथी चालू होते आहे निज ज्येष्ठ अमावास्येची। आणि उद्या 14 जुलैला मंगळवारी दुपारी 3:14 3:15 वाजता संपणार आहे। तर अशा प्रकारे उद्या जे काही आपल्याला पितरांसंबंधी जे काही आपण हवन तर्पण, जे काही आपला पितृस्तुतिकारक जे काही स्तोत्र वगैरे आपण पठण करतो, हात जोडून पठण करतो, घास ठेवणे वगैरे जे काही असेल ते सर्व काही उद्या करायचं आहे आपल्याला पितरांसाठी। आता आणि सोबत अजून एक गोष्ट, जे काही तुम्हाला अमावास्येनिमित्त तुम्ही जे काही उतारे वगैरे करणार आहेत, नजरबाधेची असेल बा वास्तूवरून असेल किंवा काही पिवळ्या मोहरीचं काही तुम्ही तोडगा वगैरे करणार असाल अमावास्येनिमित्त, तर तो तुम्हाला आज रात्री जरी तुम्ही केला, कारण की उतारे उपाय तोडगे जे असतात ते तुम्हाला रात्रीच करायचे असतात संध्याकाळच्या नंतर। त्यामुळे तुम्ही आज 13 जुलैला संध्याकाळी जरी केले तरी सुद्धा चालणार आहे। तर या मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय, तर मी एक तुम्हाला सांगेल सुरुवातीला, आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो की बा आपल्या सगळं काही व्यवस्थित चालू असतं, ते सगळं काही व्यवस्थित म्हणजे आनंदित सगळं काही चालू आहे, आणि त्या सर्व गोष्टींमध्ये आपण एका गोष्टीचा नक्कीच आपल्याला विसर पडतो। एखाद वेळेस आपण आपल्या गुरूंची सेवा रोज करतो, सोबत आपल्या कुलदेवी कुलदेवतांची जी काही सेवा आहे ती सुद्धा आपण सणावाराप्रमाणे असेल किंवा नवरात्रीमध्ये आपण करत असतो, कुळाचार वगैरे सर्व पार पाडतो। पण या सर्व गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षाने विसरतो, ती म्हणजेच काय, आपल्या पितरांची सेवा। पितरांची सेवा आपण कधी करतो? वर्षातून फक्त एकदाच, ती म्हणजेच काय, पितृपक्ष, पितृपंधरवडा आला की आपण आपल्या पितरांच्या तिथीनुसार त्यांना जेव घालणे, श्राद्ध घालणे, अन्नदान करणे, सर्व काही दानधर्म करणे आपण करत असतो, फक्त वर्षातून एकदाच। पण वर्षातून फक्त एकदाच या गोष्टी केल्यामुळे आपले पितृ शांत होणार आहेत का? त्यांच्या आत्म्यात शांती लाभणार आहे का? पितृ तृप्त होणार आहेत का? त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे का? तर नाही। तर एकच सांगेल की बा, जर तुम्हाला प्रखरातला प्रखर पितृदोष आहे आणि तो दूर व्हावा वाटत असेल, त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल, किंवा तुम्हाला जर खूप मोठे मोठे विधी असतात बघा, नारायण नागबळी सारखे, जे थोडे खर्चिक असतात आणि त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्याला करावे लागतात। ज्यांना सांगितलं त्यांनी करायलाच पाहिजे बघा, ज्यांना सांगितलं असेल केंद्रामधून की तुम्ही नारायण नागबळी करावा, तर जाऊन करायचंच आहे। पण प्रखर पितृदोष तुम्हाला जर दूर करायचं असेल आणि नारायण नागबळी करण्यासाठी तुम्हाला आता सध्या वेळ नाही आहे, तुम्ही आता जाऊ शकत नाही आहे, पण करायचं तर आहे आपल्याला नंतर कधीतरी, पण आता जाऊ शकत नाही आहे, तर एकच करायचं की बा, आता या उद्याच्या अमावास्येपासून तुम्ही रोज घरामध्ये 5 गोष्टी करायच्या आहेत। त्या म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेस ती कुठलं ना कुठलं तरी ऋण घेऊन सोबत येत असते। मग त्याच्यामध्ये 5 प्रकारची ऋण असतात, ते ऋण घेऊन प्रत्येक व्यक्ती जन्माला येत असते। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी खूप चांगली व्यक्ती आहे, मी चांगले कर्म करते, चांगले माझं काही सेवा चालू आहे, अध्यात्मात आहे, सर्व काही मी करते, प्रामाणिक कष्ट वगैरे सगळं काही करते आहे। पण तुम्हाला माहिती नाही आहे की बा, फक्त मागच्या जन्माचे नाही तर मागच्या 7 जन्माचे तुम्ही जे काही दोष आहेत, प्रारब्धाचे भोग आहेत, ते सगळं काही सोबत घेऊन जन्माला आलेले आहेत। तुम्हाला मनुष्य जन्म जो मिळाला आहे तो कोणाचं तुम्हाला परतफेड करायची आहे, कोणाचं तुम्हाला देणं लागतंय, तुम्ही ते दिल्याशिवाय तुम्हाला मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होणार नाही आहे। म्हणून सांगते आहे की बा, कुठेतरी मग पितरांचं काहीतरी राहिलं असतं तुमचं, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी त्रास तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला चालू असतो। तर त्यासाठी काय करायचं, फक्त मोजून 5 गोष्टी रोज करायच्या आठवणीने। सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजेच काय, ज्यावेळेस सकाळी आपण लवकर उठतो, महिलांनी आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवाव्या, घरातल्या महिलांनी, खरं तर पुरुषांनी पण लक्ष ठेवावं, पण महिलांनी आवर्जून, कारण की त्यांनी जास्त गोष्टी करण्यासारखे आहेत। तर 5 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय, आपल्याला माहिती असेल की 5 गोष्टी म्हणजेच पंचमहायज्ञ। प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस मला कमेंट बॉक्समध्ये विचारते की ताई
मला सेवा सांगा, सेवा करायची आहे किंवा रोजची नित्यसेवा कशी करावी, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी एक गोष्ट जास्तीत जास्त उच्चार करते. पंचमहायज्ञ. खूप लोकांना कळतं, खूप लोकांना कळत नाही. पंचमहायज्ञ म्हणजे 5 कामं जी रोज करायची असतात आणि जी फक्त आणि फक्त आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. आणि तुम्ही जर ही 5 कामं जर रोज केली, तुमच्या फक्त मासिक धर्मसूतक विटाळ सोडला, जर रोज घरामध्ये जर केली 5 कामं सोपी ही, तर तुमचा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो. तुम्ही कितीही म्हणजे दोष असेल ते पण तुमचे दूर होतात. सोबत तुम्हाला मित्रांचा आशीर्वाद लाभतो आणि हळूहळू महिना 2 महिने तुम्ही कंटिन्यू करत राहा. हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल की तुमचे जे काही त्रास आहेत, जे काही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या काही अडचणी येत आहेत कामांमध्ये वगैरे असेल किंवा तुमची प्रगती होत नाही आहे, कुठेतरी काम अडलेलं आहे, ते सगळं काही तुमचं मार्गी लागायला सुरुवात होत असते. म्हणून हे तुम्हाला 5 कामं रोज करायची असतात, ज्याला पंचमहायज्ञ म्हणतात. आता पहिलं काम त्याच्यातलं येते ते म्हणजेच काय, ज्यावेळेस सकाळी आपण लवकर उठतो, अंघोळ वगैरे करतो आणि ज्यावेळेस स्वयंपाक करायला जातो महिलांनी आवर्जून, तर ज्यावेळेस आपण पहिली चपाती बनवतो, त्यातली पहिली चपाती जी असते छोटीशी एवढीशीच बनवायची. ती छोटीशी बनवायची पहिली चपाती आपण आपल्या घरातल्या म्हणजे जे काही कावळे पक्षी वगैरे येतात आपल्या दारामध्ये, अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये, त्यांच्यासाठी ती पहिली चपाती आपल्याला बाजूला काढायची आहे. पहिली चपाती छोटीशी काढायची, छान तुकडे वगैरे त्याचे करायची. अख्खी चपाती जर तुम्ही ठेवली तर ते पक्ष्यांना खाता येत नाही. तर तुकडे तुकडे करायचे, छान एखाद्या पानावरती, कागदावर ठेवायचे आणि ते जिथं तुमची गॅलरी वगैरे असेल, फ्लॅट सिस्टम आहे तर गॅलरी तुम्ही ठेवू शकता, दक्षिण दिशेला वगैरे ठेवू शकता. सोबतच जर अंगणात ठेवायचे, ते पक्षी वगैरे येतात तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा स्वतःचं घर आहे, रो हाऊस आहे, घर आहे स्वतःचं, तर छतावर गॅलरी वरती गच्चीवर नेऊन ठेवलं तरी सुद्धा चालेल. पण पक्ष्यांसाठी कावळ्यासाठी पहिला घास आपल्याला बाजूला काढून ठेवायचा, तो म्हणजे छोटीशी चपाती, बस एवढंच करायचं आहे. आणि थोडंसं पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे. हे झालं पहिलं काम. दुसरं काम जे येतं ते म्हणजेच काय, आपल्या घरातला आपला जो काही कानाकोपरा आहे, आता टॉयलेट बाथरूम सोडून आता आपल्या घरातल्या एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी मुंग्या वगैरे येत असतील, कुठेतरी मुंग्या वगैरे असतील किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये घरातल्या आपल्याला छोटीशी ह्या 2 बोटामध्ये मावेल एवढी साखर आपल्याला एखाद्या आपल्या घरातल्या कोपऱ्यात टाकायची आहे, टॉयलेट बाथरूम सोडून बरं का. कोपऱ्यात टाकायची आहे जिथे आपल्याला त्या मुंग्यांसाठी ती साखर टाकायची असते. हे दुसरं काम झालं. तिसरं काम आहे ते म्हणजेच काय, छोटासा रद्दीचा पेपर घ्यायचा किंवा आपला पेपर घ्या, कागद घ्या, छोटासा तुकडा घ्यायचा, त्याला शुद्ध गाईचं तूप, ज्याला बिटाळाचे हात लागले नसेल, मासिक धर्माचे हात लागले नसेल, इतर शिवता शिवत नसावी, शुद्ध तूप असावं, ते देवासाठी वापरलेलं असतं किंवा पित्रांसाठीच्या पंचमादेचं तूप थोडंसं वेगळं ठेवा आणि देवांसाठीचं वेगळं ठेवा, असं पण तुम्ही करू शकता. शुद्ध गाईचं तूप घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जे काही तूप तयार तुम्ही करता, म्हशीचं वगैरे जे काही तयार करता, पण ज्याला स्वच्छ हात लागले असावे, तर ते तुपाला तुम्हाला ते कागदाला ते थोडंसं तूप लावायचं आहे आणि ते जो कागद आहे तुम्हाला अग्नीवर जाळायचा आहे. तुम्हाला गॅसवर अग्नीवर जाळा किंवा दिव्यावर जाळा, पण थोडीशी काळजी घ्यायची कागद जाळताना आणि कागद पूर्ण जाळेपर्यंत तो ठेवताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. स्वतःची वगैरे लहान मुलं असतील तर त्यांची पण काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित सुरक्षितरित्या तो जाळायचा आहे आणि तो कागद अग्नीवर जाळत असताना आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे. म्हणजेच काय, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम अग्निदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमः असं म्हणायचं आणि तो कागद तिथे जळतोय तोपर्यंत हे नामस्मरण करायचं, हात जोडून तिथे प्रार्थना करायची, बस एवढंच करायचं. हे झालं तिसरं काम. चौथं काम जे येते ते म्हणजेच काय, दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये आपले लहान मुलं असतील किंवा लहान मुलांची मित्रमैत्रिणी घरात येतात, कोणीतरी शेजारी येते, कोणतरी गेस्ट येतात, अतिथी येतात, कोणतरी पाहुणे येतात, तर कोणी येऊ देत किंवा कसंही असू देत किंवा बाहेर अंगणात कोणी लहान मुलं खेळत असतात किंवा किंवा कोणालाही तुम्ही एखादं खाऊ म्हणून चॉकलेट असेल, एखादं बिस्किट असेल, काहीतरी तुम्हाला खाऊ द्यायचं आहे, दिवसभरामध्ये आपल्या हातून एखाद्या तरी काहीतरी दिलं गेलं पाहिजे खाण्यासाठी, असं चहा पाणी असेल किंवा काहीतरी असेल किंवा लहान मुलांना खाऊ असेल, हे दिलं गेलं पाहिजे. हे एक तुम्हाला काम करायचं आहे. 5वं सगळ्यात शेवटचं काम ते म्हणजेच काय, जर तुमच्या दारामध्ये गाय वगैरे येत असेल तर त्या प्राण्यांना किंवा गाईला तुम्हाला चतकोर चपाती किंवा तुम्हाला घास वगैरे द्यायचा आहे खायला. आता गवत पण तुम्ही खायला देऊ शकता गाईला किंवा चपाती वगैरे असेल तुमचं जे काही काढलेली बाजूला, ती तुम्ही खाऊ घालू शकता. आता खूप जण असे जे शहरात राहतात तिथे गाय वगैरे भेटत नाही, गाय वगैरे येत नाही, सरळ सरळ काय करायचं, आपल्याकडे गो संवर्धन म्हणून एक संस्था चालते, तर ते कुठेतरी दुकानामध्ये पण असतात बघा, ते असे बॉक्स ठेवतात तिथे गाईचं वगैरे चित्र असतं, त्याच्यामध्ये ते आपण गो संवर्धनासाठी ते दक्षिणा टाकायची असते, तुम्ही तिथे टाकू शकता. जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे तुम्ही विचारपूस करा की आम्हाला गो संवर्धनासाठी किंवा गाईसाठी चाऱ्यासाठी आम्हाला पैसे द्यायचे आहेत, तर आम्ही कुठे देऊ शकतो ते तुम्हाला सांगतील. तुम्हाला किंवा ऑनलाईन स्कॅनर पण देतात, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करायचं प्रत्येक महिन्याला आणि तुम्ही एकदाच महिन्याभराचे जे काही आपले रोजचे जे काही धरा, रोजचे तुम्ही समजा एक 20-30 रुपये धरा, अशा प्रकारे महिनाभराचे एकदाच तुम्ही ते जाऊन केंद्रात दान करू शकता गाईच्या नावाने.
आम्ही सुद्धा तसंच करतो, म्हणून तुम्हाला सांगतोय की महिनाभराचे एकदाच आम्ही गायीसाठी जे काही पैसे असतात ते दान करतो आणि मग गो संवर्धनासाठी ते जात असतात. कारण की आमच्या इथे पण काही गाय वगैरे येत नाही, फक्त कुत्रे वगैरे बाकीचे प्राणी आहेत, पण गाय सहसा भेटत नाही. गाय तुम्हाला जर भेटली तर अतिशय उत्तम, सरळ तुम्ही हाताने खाऊ घालू शकता, किंवा तुमच्या इकडे एखादा गोठा वगैरे गायीचा असेल, तिथे कोणी खाऊ घालू देत असेल तिथे तुम्ही जाऊन खाऊ घालू शकता रोजच्या रोज. नाहीतर सरळ सरळ एखाद्या समजा तुमच्या तिकडे गोशाळा वगैरे असेल तर महिन्यातून एकदा जाऊन तिथे तुम्ही गोशाळेच्या संवर्धनासाठी गायींच्या संवर्धनासाठी तुम्ही पैसे तिथे दान करू शकता, ते पण चालेल, पण नक्कीच करावं. ह्या झाल्या 5 गोष्टी. या 5 गोष्टींना म्हणतात पंचमाहायज्ञ. मला सांगायचं ते अवघड आहे का, तर नाही, पण या 5 गोष्टी जेवढ्या साध्या आहेत तेवढंच तुम्हाला जास्त खूप काही देणाऱ्यातले आहे. खरं सांगते, या 5 गोष्टी जर रोज न चुकता फक्त मासिक धर्म सुतक विटाळ सोडलं तर रोज जर 365 दिवस रोज जर तुम्ही जर केलं, समजा म्हणजे 12 महिन्यामध्ये रोज जर केलं तर तुम्हाला सुरुवातीच्याच काही महिन्यांमध्ये फरक जाणून येणार, म्हणजे येणार, 100% येणार. मी स्वतः रोज पंचमहायज्ञ करते म्हणून सांगते आहे. परंतु गुरुमाऊली सुद्धा नेहमी सांगतात, प्रखर पितृदोष जर तुम्हाला दूर व्हावा असं वाटत असेल तर रोज पंचमहायज्ञ करावं. कुलदेवी कुलदेवतांची सेवा आपण जशी आपण रोज करतो, एक जप असेल, पोथीचं वाचन असेल, गुरूंची सेवा असेल, त्याच पद्धतीने पितरांसाठी सुद्धा आपल्याकडून रोज पितृतुष्टीकारक स्तोत्र असेल, पितृस्तुती असेल, हे सुद्धा तुम्ही जे नित्यसेवेच्या पोथीत मागच्या साईडला दिलेलं आहे बघा, ते स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही रोज, फक्त अमावस्येलाच नाही, रोज आंघोळ झाली की आधी दक्षिण दिशेला तोंड करून आपण चटईवर उभं राहावं, महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा आणि पुरुषांनी आपले जे काही वस्त्र परिधान करावे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हात जोडून आपल्या पितरांसाठी ते स्तोत्र जे आहे ते पठण करायचं. रोज करा न चुकता, बघा तुम्हाला काय अनुभूती येईल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये सांगतात. सुरुवातीचे 3-4 महिने कंटिन्यू करून बघा. आणि अमावस्या आली की फक्त तुम्ही हवन जरी केलं त्या स्तोत्रांचं तरी सुद्धा चालेल. आता हवन फक्त पितरांचं पुरुषांनीच करावं, महिलांनी करू नये. आणि महिलांनी आवर्जून जास्तीत जास्त पंचमहायज्ञ करावा आणि पितृ आणि पितृतुष्टीकारक स्तोत्र जे तुम्हाला सांगितलं ते दक्षिण दिशेला हात जोडून तुम्ही तोंड करून पठण रोज करा. कारण की महिलांना जास्तीत जास्त दोष असतो पितरांचा. कारण की पुरुषांना फक्त एका घराचाच प्रखर पितृदोष असतो, पण महिलांना माहेर आणि सासर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो. म्हणून सांगते आहे की हे रोज पंचमहायज्ञ रोज करत चला. मी स्वतः करते, तुम्ही सुद्धा करा, जेणेकरून तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल, कुठल्या कामात अडथळे येणार नाही, पितरांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील. फक्त वर्षातून एकदा त्यांना जेव घातलं म्हणजे झालं का, तर नाही. आपल्याला रोज पंचमहायज्ञ केल्याने त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळतो. आणि एकतर नक्की सांगेल की प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होणार म्हणजे होणार. हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे वाक्य आहेत. आणि आपले गुरु ज्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करतात ते काहीतरी आपल्या भल्यासाठीच असतं, हे लक्षात ठेवावं. तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापासून, उद्या निर्जज्येष्ठ अमावस्या आहे त्या दिवसापासून किंवा जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल माझा, त्या दिवसापासून तुम्ही पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा, आवर्जून करा. नक्कीच अनुभूती येणार म्हणजे येणार, 100% येणार. आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.